जीवन कसं आहे हे कर्म आणि चेतनेचा प्रवाह ठरवतो. तर मृत्यूनंतरचा प्रवास कसा आहे हे शेवटच्या क्षणी असणारा श्वास, त्याचे विचार, चित्त कसं आहे यावर अवलंबून असतो. नुकतीच एक घटना घडली वृंदावनमध्ये. सर्वजण भक्तगण जात आहेत. राधे 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 चा जप करतात आहे. नामस्मरणमध्ये तल्लीन आहेत आणि नाव उलटली. 10 जणांचा मृत्यू झाला. बघा, मृत्यू हा घरात, दारात, रस्त्यावर, हॉटेलमध्ये, बसमध्ये, ट्रेनमध्ये, विमानामध्ये, रुग्णालयात कुठेही येऊ शकतो. पण फार दुर्लभ आहे तीर्थक्षेत्री मृत्यू होणं. फार दुर्लभ आहे एखाद्या मंदिरात मृत्यू होणं. कारण तेव्हा आपली चेतना त्या परमेश्वराशी एकरूप झालेली असते. असं म्हणतात, प्रेत संस्थिता वायुरूपेण. आणि सांगितलेलंच आहे आपल्या शास्त्रामध्ये, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव मोक्षदायका. तीर्थक्षेत्री मृत्यू येणं, मंदिरात मृत्यू येणं हे फार भाग्याचं लक्षण आहे. कुणीतरी म्हटलेलं आहे की सुखी तो आहे जो जन्माला आला आणि थोडा काळ जगला आणि मृत्यू पावला. सर्वात सुखी तो आहे की जो जन्मालाच आलेला नाही, आणि सर्वात दुखी तो आहे जो जन्माला आला, खूप काळ जगला आणि मृत्यू पावला. तेव्हा मृत्यू हा प्रत्येकाला येणार आहे, पण तो मृत्यू कसा, कुठे येणार यावर प्रेतत्वाचा प्रवास अवलंबून आहे, प्रेतत्वाची गती अवलंबून आहे. तेव्हा तीर्थक्षेत्री मृत्यू येणं हे भाग्याचं लक्षण आहे. त्यामुळे आपला धर्म, आपले शास्त्र, आपले वेद, आपले देवी देवता, आपले तीर्थक्षेत्र हे मंदबुद्धी आणि अल्पबुद्धी लोकांच्या कल्पनेच्या पलीकडचे आहेत. त्यांना तिथेच सोडून द्या आणि तुम्ही हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, राधे 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 राधे